हाय मित्रांनो, आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना, त्या गोष्टीचं नाव आहे गरज सरो आणि वैद्य मरो। ही एक मराठीतली म्हण आहे, त्याच्यावर आधारित आजची आपली गोष्ट आहे। सुरू करूया। दीपक नावाचा एक मुलगा ज्युनियर क्लर्क म्हणून एका कंपनीमध्ये रुजू होतो। त्याला अभ्यासात काही फारशी गती नसते, त्यामुळे तो कसं बसं ग्रॅज्युएशन करून त्या नवीन छोट्याशा कंपनीमध्ये नोकरी मिळवतो। नोकरीत रुजू झाल्यानंतर लगेचच त्याची मैत्री अजय नावाच्या एका मुलाशी होते। अजय हा पोस्ट ग्रॅज्युएट मुलगा असतो आणि त्यांनी टायपिंग कम्प्युटरचे अनेक कोर्सेस केलेले असतात। तो त्या कंपनीमध्ये हेड सुपरवायझर म्हणून साधारण त्याच्या आधी 3-4 वर्षापासून काम करत असतो। या नोकरीच्या आधी अजयनी क्लर्क म्हणूनच काम केलेलं असतं, त्यामुळे त्याला क्लर्क या कामाचा अनुभवही खूप दांडगा असतो। हा जो अजय असतो ना, तो अत्यंत मनमिळावू असतो, अतिशय हुशार असतो आणि स्वतःच्या कामामध्ये तत्पर असतो। त्यामुळे तो दीपकला सर्वतोपरी मदत करत असे आणि हा दीपक पण अजयकडनं नवीन गोष्टी शिकून घेत होता। एक दिवस असं होतं, दीपकचे सर, दीपक नवीन असल्यामुळे त्याचे बॉस म्हणजेच त्याचे सर त्याला एक कठीण काम देतात। ते काम दिल्यानंतर दीपक घाबरून जातो आणि तो लगेच अजयकडे जातो आणि त्याला सांगतो की मला टायपिंग कम्प्युटरचं काहीच ज्ञान नाहीये आणि हे महत्त्वाचं लेटर ड्राफ्ट करायचंय। ह्या गोष्टी मला सरांनी सांगितल्या आणि जर का त्या मी आज केल्या नाही तर सर मला कामावरनं काढून टाकतील, त्यामुळे तू मला मदत कर। अजय एका क्षणाचा विलंबही न करता दीपकला सगळी मदत करतो, लेटर ड्राफ्टिंग करून देतो आणि त्याला आपल्या शेजारी बसवून कामं कशी करायची त्याचंही ट्रेनिंग देतो। त्यामुळे दीपक खुश होतो आणि आपलं काम सरांना दाखवतो। त्या दोघांची घट्ट मैत्रीच होते। पण काय असतं, अजयचं लक्ष असतं त्याच्याकडे। दीपक कामांमध्ये बराच वेळ घालवत असतो, तो बरेचदा कामं पुढे ढकलत असतो। अनेकदा चालढकल करताना अजयनी त्याला पाहिलेलं असतं, त्यामुळे तो त्याला एक दिवशी समजावतो। तो त्याला म्हणतो की हे बघ, तुला जर या कंपनीत टिकायचं असेल आणि जर तुला तुझी प्रगती करायची असेल तर तू ह्या कंपनीत असणाऱ्या काही परीक्षा दे, जेणेकरून तुझं नॉलेज वाढेल आणि तुला प्रमोशनसाठी प्रयत्न करता येतील। तुला दिलेलं काम तू मन लावून आणि वेळेवर जर केलंस तर सरांचा तुला म्हणजे सर तुझ्यावर विश्वास ठेवतील। कामात चालढकल करू नकोस आणि आळशीपणा पहिले सोड। दीपकही त्याचं थोडंसं ऐकतो, पण कसं असतं ना की दीपक कामाच्या बाबतीत भयंकर आळशी असतो आणि हे कंपनीतल्या इतर सहकाऱ्यांनाही माहीत असतं। थोड्याच दिवसात काय होतं, अजयला एका मोठ्या कंपनीतनं ऑफर येते। प्रोजेक्ट मॅनेजर ह्या पदावर अजयला नोकरी मिळत असते आणि पगारही खूप मोठा असतो, त्यामुळे तो ही नवीन नोकरी स्वीकारण्याचा निर्णय घेतो। हे ऐकल्यावर दीपकला खूपच वाईट वाटतं, कारण ह्या कंपनीमध्ये दीपकला मदत करणारा हा फक्त अजयच असतो। आता जर तोच नवीन नोकरीत गेला तर याला मदत कोण करणार, याला आलेल्या अडचणी कोण सोडवणार। त्यामुळे दीपकला खूपच वाईट वाटतं। पण तरी सुद्धा अजय खूपच समंजस मुलगा असतो। तो कंपनीतून जाताना दीपकला सांगून जातो की मित्रा, तुला कधीही काहीही मदत लागली ना की मला फोन कर, मी तुला मदत करीन। थोड्याच दिवसांनंतर म्हणजे साधारण 1 वर्षानंतर दीपकला ह्या कंपनीमध्ये एक थोडंसं प्रमोशन मिळतं, म्हणजे तो ज्युनियर क्लार्क वरनं सीनियर क्लार्क होतो आणि त्याला खूप आनंद होतो। पण त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांना माहीत असतं की ह्याची प्रगती खरं तर कोणामुळे झालेली आहे। त्यामुळे ते सगळे सहकारी दीपकला म्हणतात की अरे, तुझं इतकं छान प्रमोशन झालंय तर तू आता एक अजयला फोन कर आणि त्याचे आभार मान। पण दीपक कुठल्या तरी वेगळ्याच तोऱ्यात असतो, तो कुठल्या तरी वेगळ्याच जगात वावरत असतो। त्याला
मदत केलेल्या ह्या मित्राची आता आठवण पण नसते. तो ह्या कंपनीतल्या लोकांना म्हणतो की ह्या पोस्टसाठी मी योग्य आहे, यासाठी मीच सगळे कष्ट घेतलेले आहेत, त्यामुळे हे सगळं प्रमोशनचं श्रेय माझं आहे. सहकाऱ्यांनी दिलेला जो सल्ला असतो त्याच्याकडे दीपक पूर्णपणे दुर्लक्ष करतो. तो अजयला फोन तर करत नाहीच आणि त्याचे आभार सुद्धा मानत नाही. हे या कंपनीतल्या सहकाऱ्यांना अजिबात पटत नाही, कारण आता तो स्वार्थी झालेला असतो. दीपकचं हे वागणं सगळ्यांनाच खटकत होतं. म्हणजे गरज असताना त्यांनी अजयशी आपणहून मैत्री केली होती आणि आता गरज संपल्यावर तो अजयला पूर्णपणे विसरून गेला होता. कंपनीतली सगळी कामं शिकून घेतली, लेटर ड्राफ्टिंग, परीक्षेची तयारी, स्वतःला जमत नसताना अजयनी सतत केलेली मदत अशी विसरणं, त्याचं श्रेय त्याला न देणं आणि स्वतःची स्तुती करत राहणं हे न पटण्यासारखंच होतं. त्यामुळे त्याच्या कंपनीतले सगळे सहकारी असं म्हणायला लागले की दीपकचं म्हणजे असं झालंय की गरज सरो आणि वैद्य मरो, ही म्हण आज त्यांनी अगदी खरी करून दाखवली. मित्रांनो, मग या गोष्टीचं तात्पर्य काय आहे? तात्पर्य असं आहे की जे आपल्याला मदत करतात ती मदत आपण नेहमी हृदयात साठवून ठेवली पाहिजे, पण कधीही कृतज्ञ होऊ नये. आवडली गोष्ट? लाईक नक्की करा. बाय.